Hello guys, welcome to my new vlog. I know after a long time, but yeah. So आज आपण हा vlog मराठीत करूया का? कारण की today is something special. Today I'm going to make something special which is delicious, yummiest, tastiest, and you really have to try this recipe because आज आपण बनवणार आहोत शिंपल्यांचा मसाला म्हणजेच तिसऱ्यांचं कालवण and it going to be yummy. So I personally recommend you guys that do try this recipe at once because बहुत ही delicious है. Like you will start licking your fingers, that much delicious it is. I'm serious about it. So हा vlog आता पुढे मी मराठीमध्ये घेते आहे कारण की टुडे इज अवर कोकण स्पेशल. कारण मी आज तुमच्या समोर कोकणातली आमची स्पेशल रेसिपी आणते. तर प्रत्येकाने नक्की एक ट्राय द्या. तुमच्या कधीही तुमचं मन केलं बनवायचं तर प्लीज नक्की बनवा. ज्यांना पण तुम्ही ही खाऊ घालतील ना, दे विल बी लाईक वाह क्या बनाया, वाह क्या बनाया. हे नक्की तुम्हाला ऐकायला भेटेल. भले इफ यू आर अ गुड कुक और नॉट, बट आफ्टर वॉचिंग दिस रेसिपी you are definitely going to be a good cook in everyone's नजर में. चला मग आता आपण रेसिपी बनवायला घेऊया पटपट. मस्त शिंपले म्हणजेच तिसरे मसाला. सो लेट्स गो. शिंपले पहिले साफ धुवून घ्यायचे आहे गरम पाण्यातनं दोनदा. त्यानंतर कुकरमध्ये हे मी 3 शिट्या करून घेतल्यात, ज्यांनी हे पूर्ण एकदम इझिली ओपन झाले आहेत. आत्ता एका पॅनमध्ये कांदा, थोडंसं लसूण आणि आलं हे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आणि मग त्यात आपण किसलेला नारळ टाकून घेऊ आणि हे एकदम गरम छान ब्राऊन करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला कढई तापत ठेवली आहे, त्यात तेल थोडं घालून घ्यायचं आहे आणि त्यात वेगळी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे ती थोडीशी आपण परतवून घेणार आहोत. आता यात आपण थोडीशी हळद आणि लाल तिखट मसाला, हा मसाला आपण पूर्ण भाजून घ्यायचा आहे. यात प्रॉपर असा मसालाही नीट शिजला जातो आणि चव पण खूप सुंदर येते. आता आपलं भाजून झालं आहे. आता आपण ह्यात केलेलं कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकू आणि हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या वाटणाला एकदम कलर आला पाहिजे असं. आता यात आपण शिजवलेले आपले शिंपले टाकू आणि शिंपले शिजवताना कुकरमध्ये जे राहिलेलं पाणी आहे शिंपल्यांचं, तेही आपण यात थोडंसं ॲड करणार आहोत, जेणेकरून टेस्ट खूपच सुंदर. आणि या ग्रेव्हीचं मेन इन्ग्रेडियंट शिंपल्यांचं उकडलेलं पाणीच आहे, ज्याने टेस्ट एकदम एन्हान्स होते. म्हणजे या ग्रेव्हीला टेस्ट ह्यानेच एकदम सुंदर येते. आता मी 1 टेबलस्पून ह्यात मीठ घातलं आहे आणि हे कोकमाचे आगळ, जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही 7-8 कोकमं पण टाकू शकता. आता छानपैकी ह्याला उकळी यायला देऊ. उकळी आली की बस आपला शिंपले तिसरे मसाला रेडी. डू ट्राय दिस रेसिपी ॲट युअर होम्स and make everyone your fan and make everyone your cooking fan. So I will be always there coming with my special recipes for you guys, and I need your support. Just like, comment, share as much as you can. You can share with your family, friends, everyone जिसको भी आप अच्छा शेफ बनाना चाहते हो. So
I will be coming soon again with the best recipes, and hope you till that subscribe my channel.